लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी व माता बहिणींसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे. हो माता बहिणींनो, तुमच्यासाठी आता खुशखबरच आली आहे. कारण की बघा, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तोच निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. म्हणजेच की लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा रखडलेला 23वा हप्ता त्याचं वितरण आज सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला आहे. हो, 23व्या हप्त्याला आता मंजुरी भेटली आहे आणि लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा आता मिळत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे मागील सर्व हप्ते वेळेमध्ये जमा झाले असले तरी मे महिन्याचा 23वा हप्त्याचे 1500 रुपये आतापर्यंत बहिणीला भेटलेले नाही. हो बहिणींनो, बघा, मे महिना या ठिकाणी संपूर्ण झाला आहे. जून महिना देखील अर्धा होऊन गेला आहे, परंतु आता बघा बहिणींना लाभ भेटला नव्हता. परंतु आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता निर्णय घेतला आहे आणि लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा आता मिळाला आहे. हो बहिणींनो, बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2 टप्पे जारी करण्यामध्ये आले आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. आता बहिणींनो, यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार, हे लक्षामध्ये ठेवा. कारण की डीबीटी प्रक्रिया स्लो आहे, त्यामुळे सरकारने आता निर्णय घेतला आहे. भरपूर अशा बहिणी आहेत ज्या की पात्र आहे, त्यामुळे या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यासाठी सरकारने आज 18 जिल्ह्याची निवड या ठिकाणी केली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अख्खा मे महिन्यासुद्धा या ठिकाणी संपून गेला आहे, तरी पण या ठिकाणी मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे पैसे खात्यामध्ये का आले नाही, याबद्दल लाडक्या बहिणींमध्ये मोठा गैरसमज पाहायला मिळाला होता. आणि या ठिकाणी याच गैरसमजामुळे बऱ्याच महिलांना असं वाटू लागलं होतं आता मे महिन्यापासून ही योजना कायमचीच बंद झाली की काय. बघा, यामुळे राज्यातील बहिणींना बघा प्रचंड नाराजी या ठिकाणी भेटली होती. परंतु आता चिंता करू नका, सरकारने बहिणींना पुन्हा खुश करण्यासाठी आता महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर मग आता लक्षपूर्वक बघा बहिणींनो, बघा आपण या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये त्या 18 जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण सुरू होणार. तर लाडक्या बहिणींनो, तुमची हीच नाराजी जी काय होती ती आता दूर झाली आहे. बघा, मनामधील गैरसमज दूर करण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मे महिन्याच्या 23व्या हप्त्याबद्दलची सर्वात मोठी आणि अधिकृत अपडेट आता पाहून घेत आहोत. बघा बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि बघा आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून 23व्या हप्त्याबाबत एक नवीन आणि महत्त्वाचं वेळापत्रक समोर आलं आहे, जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये निधी वाटपासाठी खास करून या ठिकाणी 18 जिल्ह्याची निवड करण्यामध्ये आली असून यामध्ये लाखो बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनांचे सुद्धा 2500 रुपये आणि मे महिन्याचे 1500 रुपये पाठवण्याची तयारी आता सुरू झाली. बघा, आता मे महिन्याचा 23वा हप्ता मात्र तांत्रिक कारणामुळे आणि नवीन कडक पडताळणीमुळे सध्या थोडासा रोखून धरण्यामध्ये आला होता. परंतु आजपासून बहिणींनो, मार्ग मोकळा झाला. बहिणींना आता आनंदाची बातमी आली आणि या ठिकाणी आज बहिणीची पूर्णतः प्रतीक्षा संपलेली आहे. तर बहिणींनो, एक मात्र लक्षामध्ये ठेवा, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे. जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. आता बघा, जे काय तुम्ही वाट पाहता ते म्हणजे की मे महिन्याच्या 23व्या हप्त्यासाठी सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला. परंतु बहिणींनो, काही अत्यंत कडक आणि नवीन नियमसुद्धा लागू झाले, जेणेकरून केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जे बहिणी या ठिकाणी लाडक्या बहिणी पात्र आहे, बघा अशाच बहिणींना आता लाभ मिळणार. या नवीन नियमांमध्ये आणि पात्रता निकषांमध्ये तंतोतंत बहिणी बसल्या पाहिजे. त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 23वा हप्ता
जमा करण्यामध्ये येणार. बहिणींनो, आता चिंता करण्याची गरज नाही, कारण हे वितरण साध्या पद्धतीने नाही तर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून वितरण होत आहे. परंतु बघा, DBT स्लो असल्यामुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईल वाजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला. हो बहिणींनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. मे महिन्याच्या 23व्या हप्त्यासाठी लावण्यात आलेले नियम पाहिले तर पहिला नियम कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नाशी संबंधित आहे. या सालामध्ये जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर काय गेलं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्याचनंतर तुमच्या घरामध्ये जर 4 चाकी गाडी असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमचं वय 65 वर्षापेक्षाही अधिक असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. जर तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. बघा, या नियमाच्या आतमध्ये राहूनच या ठिकाणी बहिणीला लाभ देण्यामध्ये येत आहे. सरकारने आता स्वतः निर्णय घेतला आहे. बघा, या प्रमुख पात्रता अटींशिवाय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अजून एक मोठी अट घातली आहे. आता ती सुद्धा अट पाहून घेणं गरजेचं आहे. बघा, ती म्हणजे की KYC आणि आधार लिंकिंग अत्यंत चोखपणे गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींना मागील सर्व हप्ते मिळाले पण 23वा हप्ता भेटलाच नाही, त्यांनी तातडीने आपल्या बँकेमध्ये जाऊन आधार लिंक आहे का नाही हे तपासून घ्या आणि खात्री करून घ्या. जर काय तुमचं आधार लिंक असेल तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार. अन्यथा तुमचा मे महिन्याचा हप्ता तांत्रिक कारणामुळे अडकू देखील शकतो. बघा बहिणींनो, सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये मान्सूनचं आगमन या ठिकाणी झालं आहे आणि या ठिकाणी बियाणं खरेदी करण्यासाठी बघा बहिणींकडे पैशाची कमतरता असल्यामुळे सरकारने हा निर्णय आता घेतला आहे. आणि बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बघा त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निर्णय झाला आणि आता बहिणींना या ठिकाणी लाभ देण्याचं काम सरकार आता करीत आहे. बहिणींनो, 18 जिल्ह्यांची यादी पाहून घेणं गरजेचं आहे. जर 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार. आता आपण सविस्तर पद्धतीने त्या प्रमुख 18 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या 23व्या हप्त्याची तपासणी आणि मंजुरीची प्रक्रिया सर्वात आधी सुरू झाली. जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये असेल तर बघा तुम्हाला 1500 रुपये DBTच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. आता फक्त बहिणींनो, लक्षपूर्वक फक्त बघत चला. बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांच्या याद्या आता जाहीर करण्यामध्ये आल्या. बघा, 18 जिल्ह्यांची यादी आता बहिणींनो जाहीर झाली आहे. बघा, पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बीड जिल्हा. हो, आता बीड जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. त्यानंतर 2 क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की जालना जिल्हा आणि तिसरा म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर परभणी जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला. त्यानंतर हिंगोली आणि त्यानंतर बघा 6वा आहे लातूर. बघा, या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा छाननी केली जात आहे. ज्या बहिणी बघा बँक खाते आधार कार्डशी लिंक करून ठेवतात त्यांच्याच खात्यामध्ये ही रक्कम जमा होत असते, हे बी मात्र लक्षामध्ये ठेवा. आत्ता बघा बहिणींनो, पुढील जिल्हा पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, 7व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की बुलढाणा जिल्हा. त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ. त्यानंतर 9वा आहे अकोला, 10वा आहे वाशिम, 11वा आहे भंडारा आणि 12वा आहे गोंदिया. बघा, या जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येणार. या जिल्ह्यामधील प्रमुख बँकांना शासनाकडून नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झाली आहे आणि बहिणींची आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा ही संपली आहे. हो बहिणींनो, सरकारने आता निर्णय घेतला आणि बहिणींना चांगला दिलासा आता मिळत आहे. तसेच पहिल्या टप्प्यामधील आणखीन जर जिल्हे पुढील बघायचे झाले तर बघा 13वा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की धाराशिव जिल्हा. 14 आहे तो म्हणजे की अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर म्हणूया. बघा 15वा जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली. बघा त्यानंतर 16वा आहे चंद्रपूर, 17वा आहे नंदुरबार आणि 18वा आहे जळगाव. हो बहिणींनो, बघा अशा प्रकारे या 18 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे.
आता बहिणींनो, जर काय तुमचे मागील हप्ते रखडले असेल तर अजिबात चिंता करायची नाही. बघा, सरकारने तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे, ती म्हणजे की तुम्ही तुमची EKYC करून घ्या. त्यानंतर बघा, जर तुमचे मागील हप्ते रखडलेलेच असेल तर तुम्हाला पोस्ट बँकचं खातं उघडून पुन्हा EKYC करायची. हो, पोस्ट ऑफिस किंवा या ठिकाणी पोस्ट खातं ज्याला म्हणतात, ते खातं जर तुमच्याकडे असेल तर कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये लाभ हा जमा होणार आहे. आता बहिणींनो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण बघा, लाडकी बहीण योजनेची पुढील यादी तुम्हाला या चॅनलमध्ये पाहायला मिळणार. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.